दारू, तंबाखू, गुटखा याप्रमाणेच मुलांचा अजून एक शत्रू आहे, ते म्हणजे चिप्स, कुरकुरे, नमकीन, अधिक प्रोसेस्ड जे जंक फूड्स आहेत, हे मुलांसाठी तेवढेच घातक आहेत. तुकाराम मुंडे सर, आज भारतातील लाखो मुले हे जंक फूडचं सेवन नित्य रूपाने करत आहेत. अनफॉर्च्युनेटली आता हे जंक फूड्स फक्त श्रीमंत घरामध्ये लिमिट झालेलं नाही आहे, तर त्या कंपन्यांनी बनवलेली जे पॅकेट्स आहेत, जे आज एकदम 5 रुपये 10 रुपयामध्ये उपलब्ध होतात, त्यामुळे एकदम अति गरीब घरातील मुलांना सुद्धा याची अतिसवय लागलेली आहे. याच्या अतिसेवनाने काय होते, तर याच्या अतिसेवनाने मुलांमध्ये लठ्ठपणा होतो, मुलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढतंय, मुलांमध्ये रक्तदाब वाढतोय, मुलांमध्ये त्यांची जी प्रतिकार शक्ती आहे ती कमी होते, मुलांच्या ज्या चांगलं खाण्याच्या हॅबिट्स आहेत त्या कमी होत आहेत. भविष्यामध्ये या मुलांना या सवयीमुळे गंभीर आजार जसे की कॅन्सर्स, लो इम्युनिटी, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स होऊ शकतात. कारण या जंक फूड्स मध्ये असतं काय, अति प्रमाणामध्ये मीठ, अति प्रमाणामध्ये साखर, अति प्रमाणामध्ये ऑइल आणि त्याच्यामध्ये ऍड केलेली जी रंगद्रव्य आहेत, चव आणणारी जी केमिकल्स आहेत, प्रिझर्व करण्यासाठी वापरली जाणारी जी प्रिझर्वेटिव्ह आहेत, हे मुलांच्या आरोग्यासाठी अतिघातक आहे. आणि हे जे जंक फूड्स प्रोसेस करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या या जंक फूडला अशा पद्धतीने बनवतात की मुलांना ते परत परत खाण्याची इच्छा होते. आपल्या ब्रेनमध्ये जी रिवॉर्ड सिस्टीम असते, त्या रिवॉर्ड सिस्टीमला हे स्टिम्युलेट करतात. नॉर्मली काय होतं की ज्या फूडमध्ये जास्त प्रमाणामध्ये साखर आहे, जास्त प्रमाणामध्ये मीठ आहे, जे फूड असं कुरकुरं बनवलं जातं, जे क्रंची असतं, या क्रंचीनेसनी त्याच्यामध्ये असलेले शुगर आणि मिठाने आपल्या ब्रेनमधील जो डोपामिन नावाचा पदार्थ आहे तो अतिप्रमाणात सिक्रेट होतो, आणि हा डोपामिन आपल्याला एक चांगला अनुभव देतो आणि आपलं ब्रेन या गोष्टीला परत परत रजिस्टर करून ती गोष्ट डिमांड करतं. कारण व्यक्तीला जो चांगला अनुभव आहे तो रिपीट करण्याची इच्छा असते. त्यामुळं ही रिवॉर्ड सिस्टीम स्टिम्युलेट झाल्याने मुलांमध्ये हा जो जंक फूडचा अतिसेवनाचा प्रॉब्लेम आहे तो अधिकच वाढतो. एकदा चिप्स खाल्ल्याने संपत नाही, एकदा कुरकुरे खाल्ल्याने संपत नाही, ते मुलांना ती गोष्ट परत परत खाण्यासाठी मजबूर करतात. जरी जंक फूड्स ॲडिक्टिव्ह नसले तरी ते सवय मात्र निर्माण करतात. जंक फूडच्या क्रेविंगने मुलांना जे हेल्दी फूड आहे ते खाण्याची सवय चालली जाते, आणि परिणामतः जे आपलं भविष्य आहे, म्हणजे आपली जी मुलं आहेत, त्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे. तुकाराम मुंडे सर, माझी एक विनंती आहे की जसे तुम्ही आज कठोर निर्णय घेत आहात, खास करून FDA द्वारे तुम्ही ड्रग्ज वरती जो कंट्रोल आणत आहात, जो तुम्ही फूड कॉन्टॅमिनेशन वरती काम करत आहात, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीने हे जंक फूड्स बनविले जातात, त्याची ऍडव्हर्टाईज केली जाते, ते मुलांपर्यंत पोहोचविले जातात, यावरती कुठेतरी निर्बंध आणण्याची गरज आहे. जंक फूड वरती जसं आपण सिगारेट वरती किंवा टोबॅकोजन्य पदार्थांवरती एक डिक्लेरेशन देतो की हे आरोग्यासाठी घातक आहे, या जंक फूड्स वरती पण डिक्लेअर करा की हे आरोग्यासाठी घातक आहे. याची खूप गरज आहे, कारण हा काही फक्त खाण्यापिण्याचा प्रश्न नाही आहे, हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे, आपल्या भावी पिढीचा प्रश्न आहे. जर आपण आज त्याला थांबवलं नाही तर आपलं जे भविष्य आहे, आपली जी मुलं आहेत, हे मुलं त्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे. तुकाराम मुंडे सर, माझी ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही याची दक्षता घेऊन लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की मी हे जे बोलतोय ते योग्य आहे, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, याला फॉरवर्ड करा, इथपर्यंत फॉरवर्ड करा की हा व्हिडिओ तुकाराम मुंडे सरांपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांनी या विषयामध्ये हात घालून
याच्यावरती निर्बंध आणले पाहिजे. कमीत कमी हे जे जंक फूड्स आहेत शाळेच्या परिसरामध्ये किंवा त्याच्या आसपास उपलब्ध असायला नाही पाहिजेत. आणि त्याच्यावरती जो घातक सजेशन आहे हे की तंबाखूजन्य पदार्थासारखंच हे पण घातक आहे, याचं डिक्लेरेशन त्यावरती येणं गरजेचं आहे. आणि या आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढीला या गोष्टींपासून वाचविण्याची गरज आहे. धन्यवाद.